स्टुडंट्स, आज आपण कॉम्प्लेक्स नंबरचा शेवटचा पार्ट पाहतोय. इट इज द डे मॉयर्स थिअरम. MOIVRE. त्याला मॉयवर नाही म्हणायचे, मॉयर. डे मॉयर्स थिअरम. सो ही वॉज अ फ्रेंच मॅथमॅटिशियन. त्यांनी हा थिअरम हे केलेला आहे, इन्व्हेंट केलेला आहे. तर पोलार फॉर्ममध्ये नंबर लिहिल्यानंतर त्याचे कितीही पॉवर्स काढणं किती ह्या थिअरममुळे सोपं होतं ते आपण आता पाहणार आहे. तर कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असू दे, फॉर एक्झाम्पल 1 - √3i रेस टू 15 करायचं असेल तर ते किती अवघड आहे हे आपण जाणू शकतो, राईट. a+b रेस टू 15 करणं फार काही सोपं नाही आहे. पण 1 + √3i ह्याला जर आपण पोलार फॉर्ममध्ये लिहिलं, म्हणजे cos θ + i sin θ या फॉर्ममध्ये लिहिला, तर रेस टू 15 करणं आपल्याला किती सोपं जाणार आहे. तर असा हा थिअरम आहे आणि त्याची स्टेटमेंट इथं लिहिलेली आहे. इफ n इज एनी रिअल नंबर then one of the values of cos θ + i sin θ raised to n is cos n θ + i sin n θ. वन ऑफ द व्हॅल्यूज ऑफ असं म्हटलं आहे, कारण रेस टू एन जेव्हा असतं तेव्हा ते सिम्प्लिफाय केल्यानंतर एन व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. तर त्यापैकी एक व्हॅल्यू कॉज एन थिटा प्लस आय साइन एन थिटा अशी आहे. एवढं फार लक्षात ठेवायची काही गरज नाही. आपलेही प्रश्न MCQ टाईप असणार आहेत, त्यामुळे आपण फक्त खाली मी जे हायलाईट केलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू एन इज इक्वल टू कॉज एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. एन हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्रॅक्शन काहीही असू शकतो. तर ब्रॅकेट कसा रिमूव्ह करायचा? पॉवरचा जो एन आहे तो थिटाला मल्टिप्लाय करायचा आहे. कॉसच्या टर्ममध्ये आणि साईनच्या टर्ममध्ये तो एन हा मल्टिप्लाय होतो. तर त्याचे अनेक व्हर्शन्स आहेत, वेगवेगळे प्रकार. तर पहिला आहे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू एन इज इक्वल टू कॉज एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. वर लिहिला तोच फॉर्म आहे. आय एम व्हेरी सॉरी, मला आत्ता एक मिस्टेक इथे सापडलेली आहे. हायलाईट जे मी केलेलं आहे, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू एन इक्वल टू कॉज एन थिटा प्लस आय साइन, मी फक्त थिटा लिहिलं आहे, त्याला एन थिटा करा, आय साइन एन थिटा. ओके. तर फर्स्ट फॉर्म आपण पाहिला. सेकंड फॉर्म आहे कॉस थिटा प्लस कॉज एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. म्हणजे आता उलट आधी आपण LHSचा RHS पाहिला, आता RHSचा LHS कसा होतो बघा, तो सेकंड फॉर्ममधनं आपल्याला कळेल. कॉज एन थिटा प्लस आय साइन एन थिटा इज इक्वल टू, जर आपला फॉर्मॅट कॉज प्लस आय साइन असाच पाहिजे. हे पोलार फॉर्ममध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. साइन आणि कॉजची जागा बदलून चालत नाही. म्हणजे पोलार फॉर्ममध्ये आपण साइन प्लस आय कॉज नाही करू शकत. इट इज कॉज प्लस आय साइन असंच असायला पाहिजे. आता शिवाय थिटा एन थिटा जर मॅचिंग असेल तर आपण थिटा तसंच ठेवून एनला पॉवरमध्ये ढकलू शकतो. जसा पॉवर हा थिटाला कोइफिशियंट म्हणून येऊ शकतो, तसं थिटाचा कोइफिशियंट हा पॉवरला जाऊ शकतो. स्टेटमेंट नंबर 3, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू -n. जर पॉवर मायनस असेल तर काय? तर बघा, थिटाला -n हा कोइफिशियंट आपण देणार आहे. एक स्टेप इथं मी लिहिलेली नाही आहे, पण ती आपण समजून घेऊया. कॉज ऑफ -n थिटा प्लस आय साइन ऑफ -n थिटा. आता कॉज ऑफ -n थिटाचा कॉज एन थिटा होतो, कारण कॉज ऑफ -θ इज कॉस थिटा, बरोबर. तर कॉजमधला मायनस गेला, पण साइन ऑफ -n थिटा विल बी मायनस साइन एन थिटा. तर तो मायनस जो आहे तो इथे आपल्याला दिसतोय. लक्षात ठेवा ही स्टेप. फोर्थ पॉईंट आहे कॉज एन थिटा मायनस आय साइन एन थिटा. एन थिटा दोन्ही टर्म्समध्ये दिसतोय, तर तो एन हा पॉवरला जाऊ शकतो. आणि मध्ये जर मायनस असेल तर त्या मायनसला सुद्धा आपण पॉवरला नेऊ शकतो. ओके. तर हा झाला डी मॉयर्स थिअरम आणि त्याचे वेगवेगळे प्रकार. एक्झाम्पल्स थोडे बघूया. इव्हॅल्युएट cos theta plus I sin theta raised to 4. Since the power is 4, from that statement here n is equal to 4, so which gives you cos 4 theta plus I sin
4 theta. The next one, cos 3 theta plus I sin 3 theta to the power 4. Now you can see that the power 4 can be taken as coefficient here. दोन्ही अँगल्सना तो कोएफिशियंट म्हणून येतो आणि तो 3 थीटाला मल्टिप्लाय होतो. तर cos 4 into 3 theta plus I sin 4 into 3 theta which gives you cos of 12 theta plus I sin 12 theta. Same way cos 2 theta plus I sin 2 theta raised to 15. तो 15 इथे 2 थीटाला मल्टिप्लाय होणार आहे दोन्ही टर्म्समध्ये. सो विच विल गिव्ह यू cos 30 theta plus I sin 30 theta. नेक्स्ट सम, आता भरपूर असे छोटे छोटे सम्स आहेत इथे पुढे. cos थीटा प्लस I sin थीटा रेस्ड टू -2 दॅट विल बी cos 2 थीटा. वर मायनस आहे बघा, तर तो मायनसमध्ये येणार आहे मायनस I sin 2 थीटा. मायनस असेल तर मध्ये मायनस घ्यायचं आहे. नेक्स्ट वन, cos 11/3 थीटा मायनस I sin 11/3 थीटा रेस्ड टू -3. तर वरचा मायनस आहे पॉवरचा आणि इथे ब्रॅकेटमध्ये सुद्धा एक मायनस आहे, तर तो प्लस होऊन जाणार आहे. मायनस इंटू मायनस विल बिकम प्लस. शिवाय तो पॉवरचा 3 आहे तो 11/3 थीटाला मल्टिप्लाय होणार आहे. सो विच विल गिव्ह यू cos 11 थीटा. ओके, अनदर मिस्टेक हिअर, प्लस करायला पाहिजे मध्ये, प्लस I sin 11 थीटा. ओके, तर ह्याची मी पुन्हा नवीन स्लाईड बनवून पाठवेन. नोट्स देताना मी हे करेक्शन्स करून देईन. तर मधला मायनस आणि पॉवरचा मायनस त्याला प्लस करणार आहे ते. सो cos 11 थीटा प्लस I sin 11 थीटा. नेक्स्ट सम, cos 4 थीटा प्लस I sin 4 थीटा इंटू cos 3 थीटा प्लस I sin 3 थीटा. आता इथे दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन आहे. ते मल्टिप्लिकेशन काही फार सोपं नाही आहे जसं आपण पाहू शकतो. तर आपण इथे डी मॉइस थिअरम यूज करणार आहे. पहिला ब्रॅकेट होतो cos थीटा प्लस I sin थीटा रेस्ड टू 4. रिमेंबर 4 थीटा 4 थीटामधला 4 हा पॉवरला नेऊ शकतो. तसंच पुढच्या ब्रॅकेटमधला 3 सुद्धा आपण पॉवरला नेला. नाव लुक ॲट दीज 2 ब्रॅकेट्स. दोन्ही ब्रॅकेट्स सेम आहेत, राईट. तर त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे, पॉवर्स ॲड करून होणार आहे. So cos theta plus I sin theta raised to 4 plus 3 and that will be raised to 7 होणार आहे ते. आणि पुन्हा डी मॉइस थिअरम वापरून तो 7 आत आणायचा. cos 7 theta plus I sin 7 theta. बरं, हे रेस टू 4 आणि रेस टू 3 मध्ये पॉवर ॲड कशी झाली, तर आपल्याला अल्जिब्राचा नियम माहिती आहे. बेस जर सेम असेल तर पॉवरची बेरीज होते. a raised to m into a raised to n will be a raised to m plus n. Right? Similarly, these two brackets are same, powers 4 and 3. So we are adding the powers which will give you cos 7 theta plus I sin 7 theta. हे एक्झाम्पल करेक्शन करून मी पुन्हा नवीन स्लाईड पाठवते. आता याच्यावर आणखीन एक आपण निष्कर्ष म्हणा, करोलरी म्हणा, आपण तयार करू शकतो. दोन ब्रॅकेट्सचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होणार आहे तर आता असं बघा, मी इथे लिहिलं आहे cos m थीटा प्लस I sin m थीटा इंटू cos n थीटा प्लस I sin n थीटा. पहिल्या ब्रॅकेटमधला m पॉवरला गेला, दुसऱ्या ब्रॅकेटमधला n पॉवरला गेला आणि मग वर m प्लस n झाला. तो m प्लस n हा थीटाला मल्टिप्लायर म्हणून येणार आहे. सो cos m प्लस n थीटा प्लस I sin m प्लस n थीटा. सो इट मीन्स वेन यू आर मल्टिप्लाइंग टू ब्रॅकेट्स all you have to do is add the angles. Okay, m theta plus n theta, it means we are adding the angles. Same way multiplication म्हणजे जसं adding of angles, तसं division म्हणजे subtraction of angles. So cos m theta plus I sin m theta upon cos n theta plus I sin n theta will be cos m minus n theta. म्हणजे खाली जो अँगल आहे तो मायनस होतो, cos m minus n theta plus I sin m minus n theta. So let us use this in further examples. Suppose I am multiplying in example number 7 cos 5 theta plus I sin 5 theta into cos 3 theta plus I sin
3 theta. See, again and again I am telling you that the form of the bracket should be cos plus I sin. ओके, कॉस प्लस आय साईन, आधी कॉस आणि मग साईन. उलट नको आहे. उलट नको असेल तर ती गणितं सोडवायची पद्धत वेगळी असणार आहे. तर ते आपण बिकॉज ऑफ MCQ टाईप्स वी आर नॉट डीलिंग सच एक्झाम्पल्स. तर इथे मागच्या पेजवर सांगितल्याप्रमाणे अँगल्सची बेरीज होते. सो कॉज ऑफ 5 theta प्लस 3 theta विल बी 8 theta. सेम वे साईनमध्येही अँगल्स ॲड होतात. कॉज 8 theta प्लस आय साईन 8 theta. डी मॉइस थिअरम वापरायला अतिशय सोपा आहे. तर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवर्स हे सगळे कन्सेप्ट जे आहेत ते अतिशय याच्यामुळे सोपे होतात. एकच अट आहे की अँगल्स जे आहेत ते पोलार फॉर्ममध्ये असायला पाहिजेत. तर पोलार फॉर्मचं महत्त्व तुम्हाला आता कळलं असेल. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कॉस 2 theta प्लस आय साईन 2 theta अपॉन कॉस 5 theta प्लस आय साईन 5 theta. तर अँगल्स मायनस होणार बघा. कॉज ऑफ 2 theta मायनस 5 theta, वरच्या अँगलमधून खालचा अँगल मायनस होतो. सेम विथ आय साईन ऑल्सो. सो दॅट विल गिव्ह यू कॉज ऑफ मायनस theta अँड कॉज ऑफ मायनस theta इज कॉस theta. तर पहिली टर्म ही नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे, कॉज ऑफ 3 theta. आणि पुढची टर्म जी आहे आय साईन 2 theta मायनस 5 theta. साईन ऑफ 2 theta मायनस 5 theta इज मायनस 3 theta अँड साईन ऑफ मायनस 3 theta इज मायनस साईन 3 theta. आणि म्हणून तो मधला मायनस जो आहे तो आपल्याला दिसतोय, कॉस 3 theta मायनस आय साईन 3 theta. पुढचं आणखीन थोडंसं आपण कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे एक्झाम्पल. अर्थात MCQमध्ये एवढं मोठं एक्झाम्पल येणं अपेक्षित नाही आहे. वर 2 ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन आहे, खालीसुद्धा 2 ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन आहे. असे एकूण ही हे मोठं एक्झाम्पल आहे. जर हे ऑफलाईन एक्झाममध्ये आलं असतं तर हे 4 मार्कांसाठी आलं असतं. कॉस थीटा प्लस आय साईन थीटाचा स्क्वेअर आणि त्याची पॉवर 3/2 इंटू कॉस थीटा मायनस आय साईन थीटाची पॉवर -1 आणि त्याची पॉवर 3 डिवायडेड बाय कॉस थीटा प्लस आय साईन थीटा raised to -3 and the whole bracket raised to 2 into cos theta plus I sin theta raised to -5 and the bracket raised to 2/5. So now let us simplify. Look at the first bracket. हा जो पॉवरचा 2 आहे तो वर जातो, इट गेट्स मल्टिप्लाइड टू 3/2. जसं आपल्याला अल्जेब्रामध्ये माहिती आहे, a raised to m raised to n is a raised to mn. राईट, समथिंग रेस टू समथिंग असेल तर वरचे दोन्ही पॉवर्स मल्टिप्लाय होतात. तसं इथे 2 आणि 3/2 मल्टिप्लाय झालेत अँड विच हॅज गिवन यू ओनली 3 ॲज द पॉवर. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये मध्ये प्लस केला आहे आणि तो मायनस वर नेला. राईट, रिमेंबर, मधला मायनस पॉवरला नेता येतो. तो मायनस वर नेला, मग मायनस मायनस प्लस झालेला आहे तर त्याची पॉवर 3 आली. खाली काय होणार आहे, कॉस थीटा प्लस आय साईन थीटा रेस टू -6. -3 आणि 2 मल्टिप्लाय झाले -6. आणि पुढे कॉस थीटा प्लस आय साईन थीटा रेस्ट टू -5 वर मल्टिप्लाय होतो, गिविंग यू ओनली -2. आता या चारी ब्रॅकेटमध्ये सेम बेस आहे म्हणून पॉवर्स आपण ॲड करू शकतो. तर कॉस थीटा प्लस आय साईन थीटा रेस्ट टू वरच्या 2 पॉवर्स 3 + 3 आणि खालच्या ज्या पॉवर्स आहेत त्या न्यूमरेटरमध्ये जाताना प्लस होणार आहेत. सो 3 + 3 + 6 + 2 and that will be 14. And again we are applying De Moivre's theorem here. So cos 14 theta plus I sin 14 theta. Next sum, simplify 2 into cos 40 plus I sin 40 raised to 3. तर De Moivre's theorem हा फक्त cos 40 plus I sin 40 raised to 3 साठी वापरता येतो. तर 2चं काय करायचं, बाहेर जो 2 आहे तो, तर सरळ 2 raised to 3 हा बाजूला काढायचा. तर आपण त्याला असं ब्रेकअप करणार आहे, 2 raised to 3 into cos 40 plus I sin 40 raised to 3. रिमेंबर, अँगल्सना आपण नेहमी डिग्री लिहायचं आहे. नाव 8 into cos 120 plus I sin 120.
40 गुणिले 3. हाऊ इज दॅट? युझिंग डी मॉइस थिअरम. तर 8 इंटू, now cos 120 is minus 1 by 2, sin 120 is root 3 by 2. राईट, ह्या व्हॅल्यूज तुम्ही अलाइड अँगल्स वापरू शकता आणि कॅल्क्युलेटर वापरू शकता. सो यू हॅव ऑप्शन्स. आता खाली जो ब्रॅकेट च्या 2 आहे तो कॉमन बाहेर काढायचा आणि तो 8ला कॅन्सल करून यू गेट 4 इंटू -1 प्लस आय रूट 3. नेक्स्ट वन. ओके, प्रत्येक वेळी अँगल थीटाच असेल असं नाही, अल्फा असेल तर काय? तर पुढच्या गणितात आपण ते बघणार आहे, 11व्या गणितात. कॉज अल्फा मायनस आय साइन अल्फा रेज टू 7 इज कॉस 7 थीटा 7 अल्फा मायनस आय साइन 7 अल्फा. सेम कन्सेप्ट, अँगल इज चेंज्ड. नेक्स्ट वन, कॉस 5 थीटा प्लस आय साइन 5 थीटा रेज टू 5. तर तो 5 अँगल वरचा 5 हा अँगल्सना मल्टिप्लाय होतो. हो, हिअर अगेन आय मेड अ मिस्टेक. ओके, एक्सरसाइज फॉर यू इज फाइंड आउट द मिस्टेक. ओळखलं? 2 थीटा लिहायला पाहिजे होता, त्याऐवजी मी थीटा लिहिलेला आहे. तर ह्याची सुद्धा हे एक्झाम्पल 12वं गणित जे आहे ते मी परत करून पाठवेन. राईट. नेक्स्ट सम, 13th सम. cos pi by 6 minus I sin pi by 6 raised to half divided by cos pi by 6 plus I sin pi by 6 raised to half. तुम्हाला असं वर आणि खाली असं वाटत असेल की अरे सेम तर दिसतंय, पॉवर पण हाफ आहे, पण तसं नाही आहे. वर मायनस आहे आणि खाली प्लस आहे. राईट. तर आपण काय करूया बघा. मी त्याला असं लिहिणार आहे, कॉस पाय, हा जो पाय बाय 6 आहे ना त्यातला बाय 6, तो बाय 6 आपण वर नेतो आहे पॉवरला, आणि शिवाय न्यूमरेटरमधला मायनस आहे त्याला सुद्धा आपण वर नेतो आहे. सो कॉस पाय प्लस आय साइन पाय रेस्ड टू -1/6 इंटू तिथला 1/2. -1/6 कुठून आला? तर हा मधला मायनस आलेला आहे आणि 1/6 सुद्धा वर गेलेला आहे. खाली कॉस पाय प्लस आय साइन पाय आणि 1/6 वरच्याप्रमाणे वर गेला पॉवरला इंटू 1/2. सो दॅट विल बी कॉस पाय प्लस आय साइन पाय. आता बघा आपण वर आणि खाली म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण बेस सेम करून घेतला आहे, म्हणून आपण पॉवर जे आहे ते ॲड करू शकतो. सो कॉस पाय प्लस आय साइन पाय रेस्ड टू -1/12 वरचा, आणि खालून वर जाताना तो प्लसचा मायनस होणार आहे, -1/12. म्हणजे तो झाला कॉस पाय प्लस आय साइन पाय रेस्ड टू -1/6. आता डी मॉइस थिअरम परत वापरायचा. कॉस पाय बाय 6 मायनस आय साइन पाय बाय 6, तो मायनस आला बरोबर. आणि मग त्या कॉज आणि साइन पाय बाय 6च्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. कॉस पाय बाय 6 इज रूट 3/2 आणि साइन पाय बाय 6ची व्हॅल्यू हाफ. सो दॅट इज द आन्सर. रूट 3/2 मायनस आय इंटू 1/2 किंवा 1/2 आय. इथे डी मॉइस थिअरमचा आपल्याला फायदा झालेला आहे, अन्यथा हे गणित सोडवणं तसं सोपं नाही आहे. तुम्ही म्हणाल की ओरिजिनल गणितातच आपण साइन कॉसच्या व्हॅल्यूज घालून घेऊया, तर आपण ठीक आहे हाफ आणि रूट 3/2 टाकू शकतो. तरीसुद्धा रेस्ट टू हाफ जो आहे तो सोडवणं काही सोपं नाही आहे. राईट. कारण कॉम्प्लेक्स नंबर्सचा स्क्वेअर रूट, रेस्ट टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट. राईट. कसा काढायचा ते आपल्याला माहीत नाही आहे. ठीक. तर इथे आपण डी मॉइस थिअरमनी हे सोडवलेलं आहे, की कुठेही फारसं डोकं आपण लावलेलंच नाही. 14th सम. कॉस पाय बाय 3 प्लस आय साइन पाय बाय 3 रेज टू 5. तर सी कॉस 5 पाय बाय 3 प्लस आय साइन 5 पाय बाय 3. कॉस 5 पाय बाय 3 म्हणजे 300 डिग्रीज. सो कॉस 300 प्लस आय साइन 300 अँड दोज व्हॅल्यूज आर हाफ मायनस आय रूट 3/2. ऑल राईट. इथे सुद्धा जर डी मॉइस थिअरमची टेक्निक आपल्या हातात नसती तरी जरा सोडवायला त्रास झाला असता आपल्याला, कारण आपण त्याला असं लिहिलं असतं हाफ प्लस आय रूट 3/2 रेज टू 5. म्हणजे कॉज आणि साइन पाय बाय 3च्या व्हॅल्यूज गणितामध्ये आधी पहिल्यांदाच टाकल्या असत्या. तरी रेज टू 5 करायला आपल्याला ते 5 वेळा ते ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन करायला लागलं असतं,
आणि ह्या उत्तरापर्यंत आपण पोचलो असतो. एक ट्रायल म्हणून, एक गंमत म्हणून हे एक्झाम्पल प्रॉपर मल्टिप्लिकेशननी आपल्याला करता येते काय चेक करा जरा. सो विथ दिस वी हॅव फिनिश्ड this topic and also this chapter on complex numbers. जी काही दोन गणितं चुकलेली आहेत त्याची मी परत एकदा स्लाईड बनवते आणि नोट्स शेअर करेन, तेव्हा त्या स्लाईड्स मी पाठवते आहे. सो कॉम्प्लेक्स नंबर्स वी हॅव फिनिश्ड. UT1ला हा कॉम्प्लेक्स नंबर आता आहे, राईट. सो प्रिपेअर वेल फॉर द टेस्ट. सो आय विल शेअर probability notes, probability lecture and numerical methods lecture to the respective classes. So take care. We are stopping here.